विकृत अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेलाय। खरात विरोधात 7वा गुन्हा आता दाखल झालाय आणि नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय। लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 7वा गुन्हा आता दाखल झालेला आहे। खरातच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयवर अशोक खरातच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करणाऱ्या तरुणीनं हा गुन्हा दाखल केलाय, तक्रार दाखल केली आहे। तर याच तरुणीनं अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात शिर्डी पोलिसांमध्ये तक्रार केली होती, त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता। तर भोंदूबाबा अशोक खरात याचं इगतपुरी कनेक्शन आता समोर येत आहे। इगतपुरी तालुक्यातल्या नांदगाव बुद्रुक इथं जाऊन एसआयटीनं चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। अशोक खरात याच ठिकाणाहून काळी जादू करण्याच्या विधीसाठी लागणारं सामान आणायचा असाही संशय व्यक्त केला जातोय आणि त्या दृष्टीनं एसआयटीनं हा तपास केलेला आहे। याच ठिकाणहून भोंदू अशोक खरातला गंडे, दोरे आणि अंगठ्या पुरवल्या गेल्याचं एसआयटीला संशय आहे, त्यामुळे एसआयटीनं घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। तर इगतपुरीजवळ नांदगाव हे गाव आहे आणि या ठिकाणी नांदगाव इथूनच तो काळ्या जादूसाठी लागणारं साहित्य आणायचा एसआयटीला या संदर्भातला संशय आहे। तर अशोक खरातचं आता शैक्षणिक वास्तव सुद्धा उघड झालेलं आहे। खरं तर स्वतःला हा कॉस्मॉलॉजिस्ट असं म्हणायचा, ज्याला विश्वाचं ज्ञान आहे अशा प्रकारे तो सांगायचा। मात्र अशोक खरात 10वीत गणितात नापास होता, हे पुढे आलंय। अंकशास्त्र शिकवणारा हा व्यक्ती गणितात नापास होता। नाव बदलून त्यानं कॅप्टन ही उपाधी लावलेली होती आणि तो संपूर्ण परिसरामध्ये कॅप्टन म्हणूनच ओळखला जायचा। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर नाशिकमधून थेट जोडले गेलेत। योगेश, खरं तर कॅप्टन खरात संदर्भातल्या अनेक घटना पुढे आलेल्या आहेत आणि त्यामध्ये तो अत्यंत धक्कादायक खुलासे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे येतात। सगळ्यात पहिलं तर आता त्याचं जे शिक्षणाची बातमी आपण सांगितली, तो गणितात सुद्धा नापास झालेला व्यक्ती होता, मात्र तो अंकशास्त्र, कॉस्मॉलॉजी अशा जगविख्यात शास्त्रांमध्ये पारंगत होता असं सांगायचं। 7वा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे आणि त्याचप्रमाणे गंडे दोरे तो इगतपुरी जवळच्या नांदगावमधून घ्यायचा असं एसआयटीला कळलेलं आहे आणि त्या दृष्टीनं तपास झाल्याचं कळतंय। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? खरंय, अशोक खरात याचं शैक्षणिक पात्रता ही थोडीशी म्हणजे आपण म्हणूया मोजकी होती। 10वी पण तो नापास झालेला होता आणि त्यात जर आपण त्याला मार्क्स बघितले तर त्यामध्ये बाकी विषयांमध्ये तो पास होता, मात्र 10वी मध्ये त्याला 10वीतील गणितामध्ये त्याला सर्वात कमी मार्क मिळाल्यामुळे तो नापास झालेला होता। तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा आणि ज्यावेळेस त्याच्याकडे कुणी भाविक जायचा त्यावेळेस तो अंकशास्त्रात तरबेज असल्यामुळे पहिल्यांदा त्याची वाढदिवसाची तारीख विचारत असे आणि त्याच्यावरून त्याचं भविष्य सांगत असेल। पूर्ण कुटुंबाची तारीख, जन्मतारीख आणि त्याची तारीख यातून संपूर्ण भविष्य घडत असतं असं तो सातत्याने सांगत असे। त्यामुळे अंकशास्त्रात तो खरंच तरबेज होता आणि त्याच्या अनेक भविष्य आणि अनेक भूतकाळातील घटना तो चपकलपणे सांगत असे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव हा भाविकांवर पडत असे। या संपूर्ण प्रकरणातून त्याने कोट्यावधींची ही माया जमा केलेली आहे। यासाठी लागणारे आघोरी पूजेसाठीचं साहित्य तो वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी भागातून जमा करत असे। त्यातलंच इगतपुरीतलं नांदगाव या भागातून काही जे काही दुर्मिळ प्राणी असतात ती दुर्मिळ प्राणी तो तिथून जमा करतात, दुर्मिळ वनस्पती तिथून मिळवत असे असंही म्हटलं जातंय। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा तपास केलेला आहे। मात्र एकूणच त्याच्या या संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती आता घेतली जात आहे। प्रत्येक गोष्टीला पुरावे कसे मिळतील याचाही तपास केला जातोय आणि त्यातून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते रेड करताना दिसतात। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच दिवसभरामध्ये नाशिकमध्ये या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडतील वेळोवेळी आपण चर्चा करूया। आणखी तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।